नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन यावरील स्वाध्याय बघणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह त्यांचं वाचन लेखन येण्यासाठी आपल्याला आधी माहीत पाहिजेत की देवनागरी संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह। आता बघा, देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठीतले अंक, जसे की आपण 1 2 असे म्हणतो मराठीतले संख्या, आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे इंग्रजीमधले अंक, जसे की 1 2 3 या पद्धतीनं। आता आपण स्वाध्याय बघूया। मग इथे पहिला प्रश्न असा दिलाय, पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल। मग आता बघा, ही संख्या कोणती आहे बघा। आता चौथीची मुले आहेत, त्याच्यामुळे काय करायचं आहे, न चुकण्यासाठी यांचा जास्तीत जास्त सराव करणं खूप गरजेचं आहे। मग काय करायचं बघा, हे एककाचं घर, दशक, शतक, हजार, दशहजार, मग हे हजार एका गटामध्ये 98,584। मग बघा बरं, 98,584 कुठे आहे, 98,584 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती। आता बघा, इथे 627 इंग्रजीमधला अंक आहे। इंग्रजीमधला अंक आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे, आणि हे मराठीमध्ये पण 627 योग्य आहे। आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये अंक, आणि देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे मराठीमधले अंक, ही योग्य जोडी आहे। 1966 1966 बरोबर आहे। आता इथे बघा, 20,465 20,465 हे पण योग्य आहे। आता बघा, पुढचा अंक कोणता आहे, 27,985, आणि इथे बघा 27,185 आहे, म्हणजे इथे मात्र काय आहे, इथे 9 आहे आणि इथे काय आहे, 1 आहे। मग हा अंक कसा आहे, चुकीचा आहे। मग अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर करून कशी लिहाल। आता बघा, ह्याच्यामध्ये हे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे, आणि हे शतकाचं घर आहे, आणि हे हजाराचं घर आहे। मग आता बघा, हजारामध्ये किती हे आहेत बिंदू, 1 2 3 4 5, मग इथे लिहून घेऊया आपण 5। शतकामध्ये 1 2 3 4 म्हणजे 400, आणि हे दशकामध्ये 3 आहेत, आणि एककामध्ये बघा 1 2 3 4 5 6। मग आपला अंक कोणता, कोणती संख्या तयार झाली, 5,436। मग आपल्याला विचारलं की आता हे बघा, 5,436 इथे पण आहे आणि 5,436 इथे पण आहे, पण प्रश्न काय दिलाय, प्रश्नामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह। मग आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय, इंग्रजीमधले अंक। मग इंग्रजीमध्ये योग्य अंक कोणता आहे, पर्याय क्रमांक 3। म्हणून या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहितात। 4 अंकी सर्वात मोठी संख्या बघा, 1 अंकी जरी सर्वात मोठी संख्या विचारली तरी 9 येणार आहे। 2 अंकी सर्वात मोठी 99, 3 अंकी सर्वात मोठी 999, आणि 4 अंकी सर्वात मोठी 9,999। म्हणजे मोठी संख्या विचारली की फक्त 9 9 वाढवत जायचे। आता बघा, 3 अंकी सर्वात लहान संख्या, आपल्याला माहिती सर्वात लहान संख्या म्हटली की सर्वात लहान 1 अंकी संख्या 1, 2 अंकी संख्या 10, 3 अंकी संख्या 100, 4 अंकी संख्या 1000, म्हणजे 1 वर फक्त 0 वाढवायचे। आता आपल्याला 3 अंकी सर्वात लहान विचारले, मग काय करायचं, 1 2 आणि इथे 3, म्हणजे 100 ही 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे। यांच्यातील फरक विचारलाय, फरक म्हणजेच काय, वजाबाकी। 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8, आणि हे 9शी 9,
आहे की नाही. मग आपलं उत्तर काय आलं 9899. आता प्रश्न बघा, फरक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहाल. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमधलेच अंक. मग बघा 9899 आपल्याला कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती. आता बघा काय सांगितले आता इथे आपल्याला. बघा 1 2 3 हजाराचे किती आहेत, 3000 आहेत. म्हणजे बघा 1000 1000 1000. मग 1000 1000 1000 1000 3 वेळा आहे म्हणजे किती झालं, हे 3000 झालं या पद्धतीनं, बरोबर आहे. आणि दशक म्हणजे किती, 10. मग 1 दशक 2 दशक 3 दशक 3 दशक म्हणजे किती झाले, 30 झाले. यांची बेरीज करूया आपण, 3030 होतात. मग बघा 3030, बघा 3030 आणि हे 3030 देवनागरीमध्ये पण आणि आंतरराष्ट्रीयमध्ये पण. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती. आता बघा कोणताही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असेल किंवा कोणताही देवनागरी संख्याचिन्ह असेल यांच्यातील फरक काय असणार आहे, 0 असणार आहे. मग इथे मी खूप मोठी संख्या लिहिते, आता 99 लिहिते. हे काय आहे, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. आणि हेच मराठीमध्ये 99. मग यांच्यातील फरक काय, काय फरक आहे का, हे पण 99च आहेत आणि हे पण 99च आहेत. म्हणजे यांच्यातील फरक काय आहे, 0च आहे. म्हणून मी इथे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक शतक आणि हजार या स्थानांवर अनुक्रमे 7 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात. आता बघा एका संख्येच्या एकक स्थानी 9 अंक आहे. मग बघा एककाचं घर आहे तिथे लिहूया 9 अंक. दशक शतक आणि हजार स्थानावर. आता बघा एककाच्या नंतर दशकाचं घर, नंतर शतकाचं घर आणि नंतर हजाराचं घर. हे आपण आधी क्रमाने आहे तसं लिहून घेतलं. आता काय सांगितलंय, दशक शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे. मग दशकावर कोणता अंक आहे, 7. अनुक्रमे म्हणजे दिलेल्या क्रमांकानुसार. जसं इथे दशक दिले तर इथे पण 7च येणार. शतक दिले तर इथे 5च येणार. ठीक आहे. आणि हजाराच्या स्थानावर 8 अंक या पद्धतीनं. मग ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल. तर बघा हे लिहिले मी मराठीमध्ये 8579. पण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये म्हणजे इंग्रजीमधले अंक 8579. मग बघा बरं 8579 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आता इथे मुलांनी अजिबात फसायचं नाही आहे, कारण हे 2 अंक आंतरराष्ट्रीय आहेत आणि हे 2 अंक देवनागरी आहेत. मग हे येईल का, नाही येणार आहे की नाही. मग आपलं योग्य उत्तर कोणतं, 8579 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 7 प्रश्न सोडवून घेतलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.